हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात इतकी छान झालेली आहे बघा. सूर्यदेवाचं इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे ना की काय सांगू तुम्हाला. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सकाळीच. तर अंघोळ वगैरे झालेली आहे आणि किचनमध्ये आले तर आणि विंडो ओपन केली तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शेअर करूयात. खूप छान असं दृश्य दिसत होतं. तर हे बघा जाळीमुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, पण खूप छान हिरवीगार अशी बाहेरून झाडं दिसत आहेत मस्त आणि सूर्याची किरणं अशी छान मस्त वाटते. खूप छान सकाळ झालेली आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज सकाळीच ना पप्पा छान भाजीपाला घेऊन आले ते. फ्लावर, टमॅटो, हे हरभरे घेऊन आले होते. आवळा, दोडका आणि हिरवे मटारचा सीझन आहे तर हिरवे मटार तर पप्पा नेहमीच घेऊन येतात आता. तर हरभरे वगैरे सगळे साफ करून सगळ्या भाज्या साफ करून ठेवल्या होत्या. तर म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी आपण फ्रीजच क्लीन करून घेऊयात. आज जेवण बनवायचं नव्हतं. पप्पा आज दुपारी जेवायला नव्हते. आम्ही दोघंच होतो जेवायला. सो म्हटलं चला आज आपण हे काम किचन साफसफाई करून घेऊया थोडीफार जितकी होती तितकी, कारण की मल्हार पण आहे. एकाच दिवशी सगळ्या गोष्टी मला काही जमत नाहीत आणि लहान मुलाला सांभाळून आणि प्रत्येकाला जमाव्यात अशी अपेक्षाही कोणी करू नये असं मला वाटतं, जर लहान मूल घरामध्ये असेल तर. आणि बाकीच्या पण फक्त साफसफाई करायची ठरवली तर त्या दिवशी फक्त आपल्याला साफसफाईच करायची नसते, बाकीचे पण कामं असतात, जेवण वगैरे बनवणं पण असतं. तर आज जेवण बनवायचं नव्हतं. आज फक्त आम्ही साबुदाणा खिचडी बनवायचा विचार केला होता. तर म्हटलं ठीक आहे. तर एक जितकं होईल ना तितकं मी साफ करायचं ठरवलं होतं. पण आज 2 गोष्टी दिवसभरामध्ये कशा पण क्लीन करायच्याच आहे असं टार्गेट ठेवलं होतं. तर फ्रीज क्लीन करायला घेतलात. तर हे बघा मल्हार उठला आणि तो मध्ये लुडबुड येऊन आई मी करतो, मला हे बघू दे, मला ते बघू दे, त्याचं चालू होतं मध्ये. त्याला घेऊन मी थोडं जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न केला कारण की अर्धं माझं फ्रीज ऑलमोस्ट झालं होतं पुसून. तर फ्रीज बंद केला मी, कारण की त्याला उठल्या सकाळी भूक लागते मल्हारला. सो मी त्याच्यासाठी मॅगी बनवली. मॅगी मी खूप जास्त अशी तिखट नाही बनवत. त्याच्यासाठी मॅगीमध्ये जो मसाला असतो अगदी किंचितचा असा मसाला मी त्याच्यामध्ये तो टाकते आणि हळदच टाकते फक्त. मीठ तर टाकत नाही. मॅगीमध्ये मीठ ऑलमोस्ट थोडंसं असतंच, त्याच्यामुळे मीठ वगैरे टाकत नाही. फक्त पाणी उकळवते, त्याच्यामध्ये थोडंसं अगदी एकदम नॉर्मल मसाला घालते आणि ती शिजवते. तर त्याला खूप आवडते ती मॅगी तशीच खायला. तर तशी ती खाल्ली. छान टी व्हीला मी त्याला कार्टून लावून दिलेले आहेत. कार्टून म्हणजे नर्सरीचे जे पोयम आहेत ना तेच मी त्याला लावून देते, जेणेकरून त्याचे पाठ पण होतात, तो बोलतोसुद्धा ते खाता किंवा बघता. दुसरे मी कार्टून्स वगैरे दुसरे अजून त्याला सवय लावलेली नाही आहे. तर त्याला मॅगी पटापट खाऊ घालते आणि परत माझ्या कामाला सुरुवात करते. तर मल्हारला पटापट खाऊ घातलं आणि त्याला परत मी कार्टून लावून म्हणजे नर्सरी पोयम आहे ते लावून दिले आणि त्याला म्हटलं तू इथे खेळ. त्याची खेळणी वगैरे त्याच्याजवळ दिली आणि फ्रीज ऑलमोस्ट माझा पुसून झाला होता. मी परत येऊन अर्धं काम झाल्यानंतर मला कळालं की अरे मी कॅमेरा तर स्टँडवर लावला आहे पण व्हिडिओ ऑन करायला मी विसरले होते. त्याच्यामुळे अर्धं माझं फ्रीज झालं होतं. तर मी कवर वगैरे घातलेले आहेत आणि जो खालचं ड्रॉवर असतं ना ते सुद्धा मी क्लीन करून झाले होते पूर्ण. आणि त्याच्यामध्ये जे पिठं ठेवलेले होते म्हणजे चकलीचं पीठ किंवा जे काही पिठं आपल्याला हवे असतात वर्षभरामध्ये किंवा आम्ही थोड्या दिवसांनी बनवून ठेवतो, तर ते पिठं परत एकदा नवीन पिशवींमध्ये घालून मी ठेवत होते. कारण की काय पिशव्या ह्या फुटल्या होत्या, थोड्याशा कट्स लागल्यामुळे आपण घाईघाईत काढतो ठेवतो, त्याच्यामुळे थोडे कट्ससुद्धा लागतात आणि ते सांडतात. तर ते व्यवस्थित मी सगळ्या पिशव्या चेंज केल्या आणि त्या परत आहे तशा व्यवस्थित रचून ठेवल्या आणि पुन्हा एकदा त्याच्यावरचं झाकण लावलं आणि कवर ठेवलं. आणि वरती जे डबे आहेत हे मिशोवरून घेतलेले डबे. लास्ट टाईम तुम्हाला मी याचा रिव्ह्यू दिला होता. जर तुम्हाला हवे असतील हे डबे तर मी ह्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा एकदा टॅग करून देईल, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर आता सध्या हे 3च आहे फ्रीजमध्ये ठेवलेले, बाकीचे सध्या रिकामे आहेत त्याच्यामुळे मी ते बाहेर काढून ठेवलेले आहेत. तर हे 3 ठेवते आणि तर ह्याच्यामध्ये टॅमॅटो ठेवलेले आहेत, कारण की टॅमॅटो सगळे एकाच डब्यात बसत नव्हते म्हणून मी जाळीमध्ये काढून ठेवलेले आहेत ते. तर हे बघा इकडे सगळे जे होते डबे रचून झालेले आहेत आणि हा दरवाजा आहे तिथे आपण जे सामान ठेवतो. इथे ह्या काचेच्या बरण्या होत्या, जॅमच्या होत्या, ज्या साठवून म्हणजे स्टोरेज म्हणून केल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये काही मसाले, चिंच वगैरे अशी भरून ठेवलेली आहेत.
तर ह्याला जॅमचं जे स्टिकर होतं ना ते तसंच होतं. तर म्हटलं चला आज आपण हे काढून टाकू आणि पुढे काही दिवसानंतर आपण त्याला काहीतरी वेगळा लूक देता येईल. त्याचं जे झाकण वगैरे आहे त्याला थोडंसं कलर वगैरे केलं तर आणखी खूप छान काहीतरी वेगळा दिसेल, म्हणून मी असं ते त्याचे कवर्स ते काढून टाकले आणि ते पूर्ण क्लीन करून घेते. आता पूर्ण सगळे काढते आहे त्याचे भांडे, कारण की सॉस असो किंवा जॅम वगैरे असो ते ना थोडं थोडं घाईघाईमध्ये कधी कधी सांडून जातं आणि मल्हारला आता फ्रीज खोलता येतो, तर तो खोलतो आणि मग ते काही उद्योग करत बसतो. तर पटापट ते सगळं साफ केलं, परत आहे तसं रचून दिलं आणि मग नंतर बाहेरून सुद्धा डोर क्लीन करायचा होता, कारण की आपण कामाच्या वेळेला दरवाजा खोलतो तर आपले चिकट हात वगैरे लागतात. आपले जेवण बनवताना आपण घाईघाईत उघडतो ना, ते हात तसेच कधी कधी लागून जातात आपले, तर मग ते सुद्धा चिकट होतो वरचा दरवाजा आणि जेवण बनवताना सगळं वाफ जी असते ते किचनमध्ये उडतच असते सगळीकडे. त्याच्याने पण आपले भांडे खूप चिकट होतात किंवा वस्तू चिकट होतात, ते आपल्याला समजून येत नाही. तर मी असंच साबणाने थोडंसं फिरवून घेतला. हा जो मी काथा तुम्हाला दाखवला तर तो अगदी नायलॉनचा काथा असतो ना तो होता, त्याच्याने जास्त रॅशेस वगैरे काही पडत नाहीत. मी लास्ट टाईम आपला जो भांडे घासायचा असतो ना स्कॉच ब्राईटचा, तर तो वापरला होता, त्याच्याने भरपूर क्रॅशेस पडले होते, त्याच्यामुळे मी तो काही वापरला नाही ह्या टायमाला. तर हे बघा सगळं फ्रीज छान क्लीन करून झालेलं आहे आणि छान ऑर्गनाईज करून सुद्धा झालेलं आहे. तर आता बघा किती छान आणि सुटसुटीत मस्त वाटतं आहे. तर तुम्हाला कसं वाटला मी क्लीन केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर मला लगेचच खिचडी बनवायची होती, पण त्याआधी मी 5 मिनटाचा ब्रेक घेतला, कारण की मी असं ठरवलेलं आहे रुटीन, कारण की आपण काम करतच राहतो पण आपल्याला पाणी प्यायचं किंवा खायची ना ह्या गोष्टीच्या सवयी आपल्या लक्षात राहत नाहीत आणि म्हणजे आपली बॉडी डिहायड्रेट होत राहते भरपूर. तर मी एखादं काम झालं म्हणजे अर्धा तास जर एखादं काम मी कंटिन्युअसली करत असेल तर त्याच्यामध्ये मी 5 मिनटाचा ब्रेक घेते आणि 1 ते 1.5 ग्लास म्हणजे कंपल्सरी मी पाणी पिते आणि ते पण हळूहळू पिते, असं गटगट पित नाही. तर थांबून पिते, 5 मिनटं एका जागेवर थांबते. मला माहिती उभं राहून प्यायचं नसतं, पण जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळे मी एका जागी उभी राहिले आणि एक घोट करून असं पाणी पिलं आणि परत मी माझ्या कामाला लागले. खिचडी बनवायला सुरुवात केली. खिचडीची रेसिपी मी काय तुमच्यासोबत आज शेअर करत नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल हा आपला. सो पटापट मी आवरते आहे आता. तर मी कुकरला आधीच फ्रीज साफ करायला घेतला, तेव्हाच मी कुकरला बटाटे उकडायला लावून दिले होते खिचडीमध्ये टाकण्यासाठी. आणि दुसरीकडे शेंगदाणे आता कढईमध्ये मी भाजायला ठेवलेले आहेत, जेणेकरून जे मला खिचडीमध्ये घालायचे आहेत ते मी आधी भाजून घेत आहे. तर हे बघा मिरच्या काढायला गेले तर त्याच्यामध्ये छान अशा 2 लाल, म्हणजे ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो त्या काही दिवसानंतर अशा लाल होतात मस्त. तर ती लाल मिरची अशी लाल बघून छान वाटलं मला. असं वाटलं की जर पोपट असता घरामध्ये तर त्याला खायला दिली असती. पोपटाला मिरची आवडते आणि लाल कलरची तर खूप जास्तच आवडते. तर ठीक आहे, नेहमी मिरच्याचा बॉक्स काढल्यानंतर 2-3 दिवसानंतर मी त्या वरती खाली करून बघते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही खराब वगैरे झालेल्या असतील त्या साईडला काढते. 2-3 दिवसानंतर तुम्ही पण असं चेक करत जा, म्हणजे जेणेकरून जास्त आपल्या अंगावर लोड येत नाही की सगळं प्रत्येक वेळी काढा आणि प्रत्येक वेळी साफ करत राहा. जेव्हा तुम्हाला असा वेळ मिळत जातो, थोडासा वेळ असेल ना, तेव्हा असं वरती खाली करून घ्यायचं. भाज्यांचा डबा असू दे किंवा कुठलाही असो, जे काही कढीपत्त्याचा डबा असू दे, लसणाचा असू दे, तुम्ही जेव्हा एकत्र सोलून ठेवत असाल तर तुम्ही 2-3 दिवसानंतर जर डबा काढलात ना, त्याच्यामध्ये असं थोडंसं वर खाली बघायचं की त्याच्यामध्ये मॉइश्चरमुळे त्या खराब पण होतात गोष्टी, तर ते चेक करत राहायचं, जेणेकरून ते जास्त खराब होत नाहीत गोष्टी. तर खिचडी वगैरे बनवून झाली होती माझी आणि मी झाकून ठेवली साईडला. मल्हारचे पप्पा त्यांचं लॉग इन करत होते, त्याच्यामुळे 5-10 मिनटं होते माझ्याकडे. सो म्हटलं तोपर्यंत काय करूया, तर घराला मी झाडू मारून घ्यायचं ठरवलं, कारण की फ्रीज वगैरे साफ केला तर थोडीशी घाण आलीच होती बाहेर, कारण की फ्रीजच्या पाठीमागून वगैरे सगळीकडनंच मी झाडून घेतलं होतं. तर म्हटलं एकदा वरून पण झाडून फिरवून घेऊया, जेणेकरून नंतर मला थोडंसं इझी होईल. तर मी सगळीकडनं चारी कोपऱ्याला कुठे जाळं वगैरे आलं असेल तर झाडून घेतलं. मी हफ्त्यातून एकदा किंवा 2दा तरी असं मी झाडू संपूर्ण घराला फिरवते, फॅनवर असू दे किंवा सगळीकडे असू दे. तर खिचडी वगैरे खाल्ली, दुपारी थोडा वेळ आराम केला. दुपारी ॲक्च्युली बरंच काम करायचं ठरवलं होतं मी, पण मला काही जमलं नाही, कारण की मल्हार घरात होता, त्याचं शेड्यूलसुद्धा मला बघावं लागतं. सो त्याच्या हिशोबाने मग त्याला खाऊ घातलं, त्याला झोपवलं आणि तो दुपारी झोपलाच नाही अजिबात, त्याच्यामुळे मला काही करता आलंच नाही. तर रात्री जेवणानंतर आज मी ठरवलंच होतं की आज हे कपाट आणि फ्रीज कसंही करून साफ करायचं, हे टार्गेट ठेवलेलंच होतं. तर असं जर तुम्ही टार्गेट ठेवलं ना तर ते कामं दिवसाला बरोबर कंप्लीट होत राहतील. तर हे बघा
रात्री सगळं जेवण वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळची म्हणजे रात्रीची भांडी वगैरे घासून झाल्यानंतर म्हटलं की याला अर्धा पाऊण तास लागेल, तर झोपायच्या आधी आपण हे क्लीन करून टाकूयात. तर मल्हारला पण जेवण वगैरे खाऊ घातलं होतं आणि मग नंतर त्याला त्याच्या बाबांकडे सोडलं. म्हटलं तुम्ही थोडा वेळ बघा, म्हणजे मी हे थोडंसं काम करून घेते. तर पटापट इथे जे डबे वगैरे होते, मिक्सर वगैरे होतं ते काढून घेतलं आणि त्याच्यावरच्या आतमध्ये जाळं वगैरे काय आलेलं होतं ते काढून घेतलं. नंतर त्याच्या आतमध्ये ज्या फळ्या आहेत ना त्यासुद्धा काढून घेतल्या. त्या खूप चिकट होतात, आपल्याला समजत नाही, पण भरपूर आपण जेवण बनवतो त्याच्या वाफेनी म्हणा किंवा कशाने पण आपण काही तिथे ठेवतो. मिक्सर ठेवलेलं आहे, तर मिक्सरचं वाटण वगैरे वाटताना ते उडतं वगैरे, बऱ्याचशा गोष्टी होतात अशा, त्या आपल्याला समजून येत नाही. तर मी ते सगळं काढलं, छान स्टाईल वगैरे साबणाच्या पाण्याने मस्त पुसून घेतल्या आणि तिथे कॉक्रोचसाठी मी औषध स्प्रे केलं मस्त. आणि त्या फळ्या वगैरे होत्या त्या छान साबणाने व्यवस्थित धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या आणि परत आपल्या जागच्या जागी लावून दिल्या. तर हे बघा बाथरूममध्ये छान धुतल्या होत्या आणि तिथेच ठेवल्या त्या नितळायला. परत त्या आणल्या, सुकवल्या, कॉटनच्या कपड्यांनी मस्त क्लीन करून घेतल्या, पुन्हा साफ करून घेतल्या, सुकवून घेतल्या आणि परत मी माझे भांडे जे आहे ते सगळे परत रचायला सुरुवात केली. तर तुम्ही म्हणाल की जे भांडे काढले होते ते तसेच तू रचते, पण असं नाही आहे, ते जास्त वापरत नाही आहे म्हणून मी तसेच परत ठेवून देते. जर कधी त्याची वेळ लागलीच तर ते काढून घेतो, ते व्यवस्थित धुतो, स्वच्छ करतो आणि मग आम्ही तिकडच्या वस्तू वापरतो, डायरेक्टली वापरत नाही. आणि ते जास्त करून आम्ही कुकर, हा मोठा कुकर आहे तो इथे वरती ठेवतो, छोटा कुकर आहे तो 1-2च कुकर आहेत माझ्याकडे. तर हा सासूबाईंनी घेतलेला खूप आधीचा कुकर आहे आणि मी त्याच्यानंतर प्रेस्टिजचा छोटा असा 3 लिटरचा कुकर घेतलेला आहे, तुम्हाला शेवटी दिसेलच तो. आणि ते खालचा जो लास्ट कप्पा आहे तिथे आम्ही डबे ठेवतो, तिथं चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ असे जे ठेवतो जेणेकरून ते पटकन काढता येतात किंवा किचनवर पटकन म्हणजे नेहमी यूज होणारे पिठं किंवा तांदूळ, साखर वगैरे जे आहेत ना ते तिथे ठेवतो जेणेकरून पटकन काढता येईल, मिठाचा डबा वगैरे. आणि हे जे तुम्हाला पाईप दिसत आहेत ना ते संपूर्ण सोसायटीचे कनेक्ट केलेले पाईप आहेत, तर ते तिथे आहेत, ते काढू शकत नाही. त्याच्यामुळे तो कप्पा असा आधीच सासूबाईंनी आणि मम्मींनी म्हणजे सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी बनवून घेतलेला आहे. तर तिथे मी हे जे कपडे वगैरे ठेवते आहे ते रोजचे किचन साफ करण्यासाठी साठवून ठेवलेले आहेत, की एक खराब झालं तर दुसरा झाला तर तिसरा, असे आपण ठेवतोच. आणि आमची परिस्थिती इतकी काही चांगली नाही आहे, आम्ही पण मिडल क्लास फॅमिलीतले आहोत, त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन कपडे यूज करायचे, यूज अँड थ्रूवाले गोष्टी आम्ही सहसा नाही वापरत. एखादं टी-शर्ट खराब झालं ना की मग ते कापून छान कट करायचं आणि मग तेच यूज करायचं, अशामध्ये जास्त करून म्हणजे परंपरा चालत आलेली म्हणतात ना, हेच सगळ्या वस्तू जागच्या जागी पुन्हा लावून दिलेल्या आहेत, व्यवस्थित साफ वगैरे करून मस्त. आणि अशा पद्धतीने किचन पण क्लीन करून घेतलेलं आहे छान. आणि आता सगळं क्लीन झालेलं आहे. बाहेरचा जो दरवाजा राहिलेला तो आता क्लीन करून घेते आतल्या साईडनी. बाहेरच्या साईडनी तर मी सकाळीच क्लीन करून घेतला होता, कारण की 2-3 दिवसांनी मी त्याच्यावर हात फिरवतच असते. तर आतलाही दरवाजा क्लीन करून घेते आणि खूप छान असं झालं. दोन्ही कामं माझे व्यवस्थित पार पडलेले आहेत आजच्या दिवसाचे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला किचन क्लिनिंगचा तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.